सोलापूर शहर गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई करत गांजाची लागवड करून विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे। या कारवाईत एकूण 4,39,900 रुपये किमतीचा 21.439 किलो गांजा जप्त करण्यात आला असून पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे। ही कारवाई 30 मार्च रोजी थोबडे वस्ती जुना देगाव नाका परिसरात करण्यात आली। गस्ती दरम्यान संशयास्पद हालचाली करणाऱ्या इसमांवर पोलिसांनी गोपनीयरित्या लक्ष ठेवले असता तो गांजाच्या पुड्या विक्री करत असल्याचे उघड झाले। चौकशीत त्याने त्याचे नाव रजाक गफूर शेख वय 49 असे सांगितले। त्याच्या ताब्यातील पिशवीतून 227 ग्रॅम गांजा मिळून आला। अधिक तपासात आरोपीने आपल्या घराजवळच 59 गांजाची झाडे लावल्याचे समोर आले। पोलिसांनी ही झाडे जप्त करून एकूण 21.439 किलो गांजा हस्तगत केला। या प्रकरणी फौजा चावडी पोलीस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई पोलीस आयुक्त M राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली। काल दिनांक 30/3/26 रोजी आम्ही स्वतः तसेच आमच्या क्राईम ब्रँचच्या टीममध्ये PSI मुकेश गायकवाड आणि त्यांचे पथक पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गस्त करत असताना फौजा चावडी पोलीस स्टेशन हद्दीतील देगाव रोड जुना देगाव नाक्याच्या अलीकडे थोबडे वस्ती या ठिकाणी रस्त्याच्या आतील बाजूस एक झाडाच्या खाली एक इसम त्याच्या प्लास्टिक पिशवीमध्ये संशयास्पद स्थितीत प्लास्टिक पिशवी घेऊन बसल्याचं दिसलं। त्याच्यावर बराच वेळ पाळत ठेवले असता असं दिसून आलं की तो त्यामधून काही वस्तू काही विक्री करत आहे। प्रथमदर्शनी तो गांजा विक्री करतो असं तो संशय आल्याने तात्काळ योग्य ती उचित कायदेशीर कारवाई प्रक्रिया पार पाडून 2 पंचांसह त्या ठिकाणी जाऊन त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्याचं नाव रजाक गफूर शेख वय 49 राहणार थोबडे वस्ती असं सांगितलं। त्याच्याकडे पेटलेली जी पिशवी आहे ती पिशवीची पाहणी केली असता पिशवीमध्ये गांजाची पानं मिळून आली। त्यानंतर त्या इसमाकडे अधिक चौकशी केली असता तो त्याच ठिकाणी बाजूला त्याचं घर आहे तिथं राहतोय। घराच्या कंपाऊंडमध्ये बॅक साईडला तसेच घराच्या समोरील बाजूस 3 ठिकाणी त्यांनी गांजाची झाडं लावल्याचं आढळून आलं। त्याप्रमाणे ती गांजाची झाडं कुठं आहेत त्याची पाहणी केली आणि ती गांजाची पूर्ण झाडं उपटून ताब्यात घेतली। अशी एकूण घरासमोरील 3 ठिकाणी आणि घराच्या मागे 2 अशा ठिकाणी एकूण 59 गांजाची झाडं मिळून आलेली आहेत। त्याचबरोबर तो जो इसम आहे रजाक गफूर शेख त्याच्याकडे देखील जवळजवळ 200 ग्रॅमच्या आसपास गांजा मिळून आलेला आहे। असं एकूण गांजाची झाडं आणि मिळून आलेला गांजा एकूण 21 किलो 439 ग्रॅम गांजा आम्हाला मिळून आलेला आहे। त्याबाबत सदरचा गांजा जप्त करून उचित कायदेशीर कारवाई करून आरोपी विरुद्ध फौजा चावडी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नोंद क्रमांक 287/26 NDPS ऍक्टचे कलम 20/20 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। नमूद गुन्ह्यामध्ये आरोपी रजाक गफूर शेख यास अटक केलेली आहे आणि त्याला दिनांक 4/4/2026 पर्यंत पोलीस कोठडीत मांडण्यात आलेले आहे। सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त माननीय M राजकुमार तसेच पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः PI अरविंद माने, PSI मुकेश गायकवाड आणि पोलीस पथक यांनी केलेले आहे। फोटो पण घे।